रिटायर झालो आणि सेवानिवृत्त झालो. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर मग मी स्वतःचाच पॅनलवर आलो आणि पॅनलवर 4 वर्ष मी काम केलं. पण पॅनलवर काम करताना थोडं दडपण यायचं, त्याच्यामुळं मी ते पण सोडून दिलं. दडपण आल्यामुळे सोडून दिलं आणि नंतर मी चार्टर्ड अकाउंटची जी कामं घेत होतो कॉपरेटिव्हमध्ये, त्याचा माझा सहवास आला. आणि आत्ताचे जे बोलतो सर आहेत आमचे, त्यांच्या फर्ममध्ये मी काम करतो आहे. पण फर्ममध्ये काम करताना कॉपरेटिव्हमधलं पूर्ण काम माझ्याकडेच असतं. तिथे माझ्या हाताखाली 4-5 लोक CA लोक हे जे शिकतात, हे सुद्धा आम्ही एकत्र काम करत असतो आणि त्याच्यामुळे शिकायचा योग येतो. अशा रीतीने अजूनही मी कॉपरेटिव्हची कामं करतो. डेअरी आहे, दूध संघ आहे बारामतीचा मोठा, तिथं काम करतो. टाटा टेल्कोला काम केलं आहे, एस्केपला काम केलं आहे, HAला काम केलं आहे आणि इथल्या ग्रामीण भागातल्या ज्या संस्था आहेत त्यासुद्धा मी अनेक पद्धतीने काम करून मी त्यांना आणि काम करत असताना लोकांचं हित कशात आहे हे मूळ आम्ही पाहत असतो. आणि लोकांचं संस्था जरी चालक चालत असतात, चालकांनी कसं काम केले आणि लोकांच्या दृष्टीने ते उपयोगी आहे का नाही याच्यावर आमचा जास्त जोर असतो. आणि अशा रीतीने आम्ही ते काम करतो आणि त्याच्यातून आपल्याला एक आनंदही मिळतो, कामात आनंद मिळतो, 2 पैसे पण मिळतात. म्हणजे त्याला काय आपल्याला हे करावं लागत नाही. आणि अशा रीतीने माणसाचा संबंध येतो. आपल्या कोणी माणसं 4-10 माणसं कायम बसलेले असतात. आणि हे झाल्यानंतर मी बाय द बाय आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचा मी 12 ते 13 वर्षात 2012 ते 13 पासून मी सचिव म्हणून डायरेक्टच काम करायला लागलो. आणि त्याच्यानंतर मी तिथंच कार्याध्यक्ष झालो आणि आता मी तिथं अध्यक्ष म्हणून काम करतो. अशा रीतीचा आमचा हा कार्यक्रम चालू आहे. अजूनही आमचे 1,500 सभासद आहेत, त्यांच्या वतीने मी काम करत असतो. आणि त्याच्यानंतर आपण एक परवा दिवशी कार्यक्रम केला, कोणता की आपण गेट टुगेदर, म्हणजे आम्ही 66चे जे विद्यार्थी होतो हे सगळ्यांचा कार्यक्रम आम्ही आपल्या शाळेतही केला. 3 वर्ष झाले असते त्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे पण केला. अशा रीतीने आपला तो कार्यक्रम करून ती लोकंसुद्धा आपल्या जवळ आली आणि ते आपल्याला नेतृत्व किंवा काम करण्याची संधी आम्हाला ती मिळाली, त्याचाही आनंद आहे. त्यांचे संबंध आपले व्हॉट्सअपवर येतात, फोन येतात. आम्हाला काय अडचण आली तरी भेटतो. आता सहस्रबुद्धे सरांनी आमच्या बऱ्याच अडचणी दूर केलेल्या आहेत. त्यांचे ते ज्योतिष PhD झाले, त्यांचा आमचा संबंध आला आणि ते माझे लहानपणापासून मित्र आहेत. पण तुम्हाला सांगू का सर, हे सतत तुमचे म्हणजे नाव घेतात कशासाठी, तर आज या क्षेत्रातही तुम्ही कार्यरत खूप आहात. पण तुम्ही कौटुंबिक हितामध्ये पण तुम्ही एक आदर्श नागरिक जगाला दिले. तुमची मुली त्यांच्याबद्दल काही सांगा. आता मला 2 मुलं आणि 2 मुली आणि 2 मुलं असे आहेत. ही जी सीमा आहे आमची, ही सब रजिस्टर होते खेडला. या ना, नाही सीमाताई या ना. ती सब रजिस्टर म्हणून काम करते. ती सब रजिस्टर म्हणून काम करते. आता तिची बदली झाली. खेडला पण होती ती. खेडला 3-4-5 वर्ष त्याने काम केलेले. अशा रीतीने आमचं काम चालू आहे. आणि हा मुलगा जो आहे हा पण BCom MCom झालेला आहे, JDC झाला आहे, सगळं झालं. तो बँकेत आहे शाखा अधिकारी म्हणून. तो 12 वर्ष सर्व्हिस झाली. तुमचं महान कार्य आहे. आणि आमची सुनबाई पण आहे, ती पण MBA झालेली आहे. सुनबाई आहे तिथं आमची, MBA झालेली आहे. तिचं पण कार्य चांगले. ती शाळेत अकाउंटंट म्हणून काम करत होते. आता सध्या तिने त्या मुलांच्या याच्यासाठी सोडले आणि ती घर आता मी पण एवढं कार्य करत असताना सुद्धा तुम्हाला ज्या आलेल्या अडीअडचणी त्या सगळ्यांना तुम्ही करून सगळ्यांना एकत्र घेणं आणि सगळ्यांना एक समजून जाणं, म्हणजे ही काहीतरी वाढवण्याची कृपा आणि तुमच्या झालेले संस्कार. नाही, त्याचा एकच अर्थ आहे की आमचं काम, मी जे काम करतो ते प्रामाणिक करतो, कोणाला फसवण्याचं काम करत नाही. त्याचाच हा योग आहे. म्हणून आम्ही आज सुखी जीवन जगत आहे. तुम्हाला 2 शब्द बोला ना काहीतरी. माझं माहेरचं नाव लता मधुकर, लता नाथा गोरे. माहेर आमचं खामुंडी, आजोळ आमचं उमरज. आमचं लहानपण सगळं उमरजमध्ये गेले. मराठी शाळेत आम्ही शिकलो. कन्या शाळा उमरज नंबर 2 मध्ये मी शिकले 7वी पर्यंत. आणि
तिथेच महालक्ष्मी विद्यालयामध्ये 10वीपर्यंत शिकले. 10वी झाल्यानंतर लगेच 10वीत असतानाच लग्न झालं, म्हणून पुढचं शिक्षण घेता नाही आलं. लग्न झाल्यानंतर मग इकडे एवढं यांचं मोठं कुटुंब, त्यात गृहिणी म्हणून सगळं काम केलं. नाही, आपण म्हणतो की आपण नोकरी केली नाही गृहिणी. गृहिणी पण म्हणून काम गृहिणी केलं. म्हणजे काय करते, 24 तास ती कार्यरत असते. हो. सगळ्या कार्यात तिला रजा नसते, हो. पण ती 24 तास कार्यरत असते. गृहिणी म्हणून सगळं कुंभारकाम पण केलं, चुली केल्या, कुंड्या केल्या, वा, सगळं मडकी वगैरे वाहिली, सगळं काम केलं. विटा सुद्धा वाहिलेल्या आहेत भट्टीवर, वीट काम पण केलेलं सगळं. गृहिणी म्हणून सगळी कामं केलेली, मुलांची जबाबदारी पाहिलेली. आणि म्हणून तर एवढं एक आदर्श नागरिक दिली. हो. श्रीमती नमस्कार, बोल तुझं मदत शब्द. मी नोंदणी व मुद्रांकामध्ये आता सध्या कार्यरत आहे. आवाज आवाज मोठा. मी नोंदणी व मुद्रांकामध्ये आता कार्यरत आहे, सगळंच ॲज अ सगळं स्टाफ म्हणून. खेडमध्ये मी 2 वर्ष काम केलं, लोणावळ्याला 1 वर्ष काम केलं आणि आता प्रमोशन म्हणून DIG ऑफिस म्हणून उपमहानिरीक्षक यांच्या कार्यालयात मी कार्यरत आहे सध्या. तुमच्या कार्याला तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत माझ्या आणि आशीर्वाद सीमा देतला. तुझं नाव दादा? मी सचिन मधुकर खेडकर, सध्या PDCC बँकेमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून काम करतो. 12 वर्ष आले मी बँकेत काम करतो. हे असं आदर्श कुटुंब आहे. एक आदर्श कुटुंबाची काही गोड स्मृती जवळ माझ्या आल्या. सगळ्यांना सर तुम्हाला नमस्कार, तुम्हाला नमस्कार आणि तुम्हा दोघांना पुढच्या कार्याला आशीर्वाद. शुभेच्छा आणि सगळ्यांना आरोग्य चांगलं लाभो हे सद्गुरूंचे धन्यवाद.